नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण कन्सिडरेशन हा एक पॉईंट बघणार आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872मध्ये. तर कन्सिडरेशन म्हणजे काय? मोबदला, प्राईस ऑफ द गुड्स. सेक्शन 2 डिफाईन्स द कन्सिडरेशन. फॉर समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट घेतल्याबद्दल त्याबद्दलची आपण किंमत देतो त्याला म्हणायचं कन्सिडरेशन. आता डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन: when at the desire of the promisor, the promisee or any other person has done or abstained from doing. Second, does or abstain from doing or promises to do or abstain from doing something. Such act or abstinence or promise is called consideration for the promise. तर आपण हे डेफिनेशन तुकड्यात बघूया. पॉईंट आहे. Second, promisee or any other person has done or abstained from doing does or abstain from doing or promises to do or from doing any act or abstinence or is called consideration for the promise. आता आपण हे बघूया. वेन ॲट द डिझायर ऑफ द प्रॉमिसर. प्रॉमिसर कोण? जो प्रपोज करतो तो. त्याच्या इच्छेनुसार कन्सिडरेशन असलं पाहिजे. मोबदला मोबदला हा ज्यांनी प्रपोज केले त्याच्या इच्छेनुसार असला पाहिजे. प्रॉमिसी ऑर एनी अदर पर्सन. प्रॉमिसी ऑर एनी अदर पर्सन म्हणजे तो कुणीही देऊ शकतं. मोबदला हा एनी अदर पर्सनही देऊ शकतो. हॅज डन ऑर ॲब्स्टेन फ्रॉम डुईंग म्हणजे एखादी कृती केलेली असते आधी
किंवा न केलेली असते. ॲब्स्टेन म्हणजे काय? नॉट टू डू द पर्टिक्युलर ॲक्ट, म्हणजे ही गोष्ट न करण्याबद्दलही मोबदला असू शकतो आणि एखादी कृती करण्याबद्दलही तो मोबदला असू शकतो. एनी ॲक्ट ऑर ॲब्स्टेनन्स म्हणजे न करणे, नॉट टू डू द ॲक्ट. हा जो आहे हॅज डन ऑर ॲब्स्टेन फ्रॉम डुईंग, हा पास्ट ॲक्टसाठी आहे. पास्ट ॲक्ट म्हणजे पूर्वी केलेल्या कृतीबद्दल नंतर पैसे देणे. 2 डज ऑर ॲब्स्टेन फ्रॉम डुईंग म्हणजे आत्ताचा करंट तुमचं ट्रान्झॅक्शन, प्रेझेंट ॲक्ट. प्रेझेंट ॲक्टबद्दलचा मोबदला. आणि प्रॉमिसेस टू डू ऑर ॲब्स्टेन फ्रॉम डुईंग, प्रॉमिसेस म्हणजे फ्युचरसाठी मोबदला देणे. आणि त्याबद्दल जे काही पैसे दिलेले जातील त्याला म्हणायचं कन्सिडरेशन. या सगळ्या गोष्टी याच्यात क्लिअर होतात. तर कन्सिडरेशन हे आपण बघितलेलं आहे. तर आता रूल्स, आता साधं उदाहरण घेऊया. अने बकडून भाजी घेतली आणि 30 रुपये दिले. तर अला भाजी हे कन्सिडरेशन झालं आणि बीला 30 रुपये हे कन्सिडरेशन झालं. हे आपण ह्या डज ऑर ॲब्स्टेन फ्रॉम डुईंग. आणि आता ही जर झाली पॉझिटिव्ह ॲक्ट. आता निगेटिव्ह ॲक्ट म्हणजे काय? तू जर त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला नाहीस तर मी तुला पैसे देईन, म्हणजे कॉन्टॅक्ट न करण्याबद्दल दिलेले पैसे म्हणजेच ॲब्स्टेनन्स. आता आपण रूल्स रिगार्डिंग द कन्सिडरेशन बघूया. रूल्स रिगार्डिंग द कन्सिडरेशन. रूल्स काय आहेत? फर्स्ट, कन्सिडरेशन मस्ट मूव्ह ॲट द डिझायर ऑफ द प्रॉमिसर. मस्ट मूव्ह ॲट द ऑफ द प्रॉमिसर. आता उदाहरण बघूया आपण. राम रशेस टू सेव्ह श्याम्स गुड फ्रॉम फायर ॲट हिज रिक्वेस्ट. देन राम आस्क फॉर पेमेंट फॉर हिज सर्विस. इट इज गुड कन्सिडरेशन बिकॉज राम ॲक्टेड ॲट द रिक्वेस्ट ऑफ श्याम. आता राम हा श्यामचं घर वाचवण्यासाठी धावतो आणि त्याच्या आगीपासूनचं ते घर वाचवतो. परंतु ह्याच्यामध्ये श्यामने त्याला रिक्वेस्ट केली की प्लीज माझं घर वाचव आगीपासून. आणि नंतर राम हा श्यामकडे जातो आणि म्हणतो त्याच्याबद्दलचे मला पैसे दे, म्हणजे रिक्वेस्ट ऑफ श्यामने त्याला रिक्वेस्ट केली म्हणून रामने ते घर वाचव आणि त्याच्याबद्दलचा मोबदला मागायचा अधिकार रामला आहे. मग हे झालं व्हॅलिड कन्सिडरेशन, त्याच्या डिझायर ऑफ द प्रॉमिसर. देन कन्सिडरेशन मे बी गिवन बाय promisee or any other person. Consideration may be given by promisee or any other person. आता समजा राम हा हॉटेलमध्ये गेला आहे, त्याने ब्रेकफास्ट केला. आता हॉटेल मालकाला पैसे मिळणं महत्त्वाचं आहे. तर रामने पैसे दिले काय, किंवा त्याच्या मित्राने पैसे दिले काय, किंवा त्याच्या नातेवाईकांनी पैसे दिले काय? हॉटेल मालकाला पैसे मिळणं गरजेचे आहे की जे रामने ऑर्डर करून खाल्लेलं आहे. तर कन्सिडरेशन मे बी गिवन बाय प्रॉमिसी म्हणजे ज्यांनी खाल्लं त्यांनी किंवा ते अदर पर्सनने सुद्धा त्याचे पैसे चुकते केले तरी
हॉटेल मालकाचं काहीही त्याच्यावर ऑब्जेक्शन नसतं. म्हणून कन्सिडरेशन मे बी गिवन बाय प्रॉमिसी or any other person or any friend. Then consideration need not be adequate. Then need not be adequate म्हणजे पुरेसा. आता असं का म्हटलं आहे, कन्सिडरेशन असणं महत्त्वाचं आहे. आता कधी कधी आपण भाजीवालाही आपल्याला स्वस्तात भाजी देतो, तर याचा अर्थ असा नाही की तो त्याला ॲग्री आहे कमी पैशात भाजी द्यायला. म्हणजे जरी त्या भाजीची कधी कधी व्हॅल्यू जास्त आहे पण तो असाच राहिली भाजी म्हणून देऊन टाकतो. तर ॲडिक्वेटच असलं पाहिजे असं नाही. आता समजा उदाहरण बघूया. एने बला 5 लाखाची कार दिली, बने त्याला 5,000 रुपये नेऊन दिले, अने त्याच्यावर काहीच बोललं नाही, 5,000 स्वीकृत केले, घेतले त्याने. मग आता 5 लाखाची कार आहे, सेकंड हँड कार आहे आणि त्यांनी 5,000 नेऊन दिले, पण त्यांनी सांगितले नाही की उरलेले आणून दे. 5,000 दिले, घेतले, त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं. मग याच्यात कुठलं ऑब्जेक्शन आहे का? नाही. म्हणजे अने ती कार 5,000 विकली. म्हणजे इनॲडिक्वेट असेल तरी चालतं, नीड नॉट बी ॲडिक्वेट. तर हे असं ॲडिक्वेटच असलं पाहिजे असं काही नाही, इनॲडिक्वेट पण असू शकतं. कन्सिडरेशन मस्ट बी रिअल must be real, not illusory. illusory म्हणजे काल्पनिक. आता जो मोबदला आहे एखाद्या वस्तूची किंमत ही रिअल असली पाहिजे, म्हणजे ती वस्तू दिसली पाहिजे, कल्पनेत नको. मी उद्या लॉटरी लागली की तुला आणून देईन पैसे, लॉटरी नाही लागली तर त्या वस्तूचे पैसे कसे दिले जातील. नंतर मी तुला उद्या खजिना निघाला की आणून देईन. आता हे खजिना निघणं शक्य नाही, किंवा मी तुम्हाला चंद्र आणि तारे घेऊन येईन. हे झालं इल्युजरी, काल्पनिक कन्सिडरेशन. जे सत्यात आहे तेच दिलं पाहिजे, पैसे दिले पाहिजेत. आता एखाद्या वस्तूबद्दल त्याने तांदूळ पाठवले तर त्याच्याबद्दल गहू दिले, मित्रांनी तांदूळ पाठवले तर गहू दिले, म्हणजे ते दिसत आहेत त्याची किंमत. प्राईसमध्ये नसेल तरी ती गुड्समध्ये दिलेली आहे. देन कन्सिडरेशन मस्ट बी लीगल. It must not be illegal, immoral, and disqualified by law. or opposed to the public policy. आता हे कन्सिडरेशन आपण बघूया. इन रेस्ट्रेंट ऑफ ट्रेड, कन्सिडरेशन इन रेस्ट्रेंट ऑफ मॅरेज, कन्सिडरेशन फॉर इन रेस्ट्रेंट ऑफ लिगल प्रोसिडिंग. आता कन्सिडरेशन इन रेस्ट्रेंट ऑफ ट्रेड म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचे उपजीविकेचे साधन आहे ते तुम्ही व्यापार करा, नोकरी करा, परंतु जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या व्यक्तीच्या व्यापार करण्याच्या अधिकारावर, राईट टू ट्रेड, याच्यावर जर रिस्ट्रेंट किंवा अटकाव आला असेल किंवा असा एखादा क्लॉज घातलेला असेल तर ते कन्सिडरेशन आहे ते इल्लिगल. कोणाच्या अधिकारावर गदा आणणे, रेस्ट्रेंट ऑफ ट्रेड,
सेकंड, रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज, कन्सिडरेशन फॉर इन रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज, राईट टू मॅरी. प्रत्येकाचा मॅरेज करण्याचा अधिकार आहे. आणि जर क्लॉजमध्ये असं लिहिलं की तू जर लग्न केलं नाहीस तर मी तुला माझं घर देईन, तर लग्न न करणं म्हणजे त्याच्या अधिकारावरती गदा आहे किंवा त्याला अटकाव केला जातो. म्हणून त्याबद्दलचं कन्सिडरेशन हे इल्लिगल आहे. देन कन्सिडरेशन इन रिस्ट्रेंट ऑफ लिगल प्रोसिडिंग. कुठलाही बिझनेस करताना जर ते काही अडचण आली किंवा त्याला जे इनजस्टिस होतं आहे किंवा त्या दिलेल्या टर्म्स कंडिशनच्या अगेन्स्ट असेल तर, आणि असा एखादा क्लॉज त्याच्यात घातलेला असेल की तुम्ही कोर्टात जाऊ शकणार नाही, लिगल प्रोसिडिंगनी तुम्ही न्याय मिळवू शकत नाही किंवा नॉट टू गो टू इन कोर्ट फॉर जस्टिस, तर हे रिस्ट्रेंट आहे. त्याच्या लिगल प्रोसिडिंगच्या अगेन्स्ट रिस्ट्रेंट आहे. इमोरल म्हणजे काय? प्रॉस्टिट्यूशन, स्मगलिंग याच्यासाठी जर कोणी पैसे दिले, मर्डर, कोणाला हर्ट करणं, तर ते कन्सिडरेशन अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी असतं. Then consideration may be past, present and future. Consideration may be past, present and future. म्हणजे मोबदला हा पास्ट ॲक्टसाठी पण दिला जातो, प्रेझेंट ॲक्ट म्हणजे प्रेझेंट कॉन्ट्रॅक्ट असतो त्यालाही दिला जातो, आणि फ्युचरमध्ये होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी सुद्धा कन्सिडरेशन दिलं जातं. आता पास्ट ॲक्ट म्हणजे जर एखाद्याला वॅलेट सापडली, माझी पर्स जर कुणाला सापडली असेल, त्याने ती मला परत केली, परंतु त्या क्षणी माझ्याकडं पैसे नाही आहेत, मी नंतर जाऊन त्याच्याबद्दल 100 रुपये दिले, तर काय झालं? पास्ट ॲक्टमध्ये त्याने दिलेल्या पर्सबद्दल मी नंतर पैसे देणे हे झालं पास्ट कन्सिडरेशन. देन प्रेझेंट कन्सिडरेशन, भाजी घेणे, एकीकडं भाजी देतो आणि एक पैसे घे, आपण त्याला पैसे देतो, हे झालं प्रेझेंट कॉन्ट्रॅक्ट. आणि फ्युचरमध्ये मी त्याला कार, मी सांगितलं की मी 1 वर्षाने तुला माझी कार देईन, तर हे झालं, आणि त्याच्याबद्दल तू नंतर पैसे द्याल, हे प्रॉमिस करणे, 1 वर्षाने मी माझी कार तुला विकेन, हे फ्युचर. आणि फ्युचर ॲक्टबद्दल फ्युचरमध्ये पैसे देणं हे झालं फ्युचर कन्सिडरेशन. देन 7, स्ट्रेंजर टू कॉन्ट्रॅक्ट कॅन सू अपॉन इट. स्ट्रेंजर टू कॉन्ट्रॅक्ट कांट सू. आता स्ट्रेंजर म्हणजे काय? अनोळखी व्यक्ती किंवा थर्ड पर्सन. थर्ड पर्सन कसं? समजा अनी बला लोन दिलेलं आहे, तर बचं काय काम आहे? पैसे रिटर्न करणे. तर हा कॉन्ट्रॅक्ट झाला आहे आणि बेमध्ये लोन कॉन्ट्रॅक्ट. आता याच्याबद्दल तिसरा व्यक्ती येऊन त्याच्यातमध्ये नाही लोटबडू शकत. आणि बी दोघांनाच पैसे दिले नाही तर हा त्याला मागू शकतो पैसे. म्हणजे फक्त 2च व्यक्तित्व कॉन्ट्रॅक्ट असतो, म्हणून स्ट्रेंजर टू कॉन्ट्रॅक्ट कांट सू. बँकेतून लोन घेतलं एका व्यक्तीने आणि ते त्याने परत केलं नाही तर बँक त्याच्यावर लिगल ॲक्शन घेते. म्हणजे हे फक्त दोघांच्या, तिसरा व्यक्ती त्याच्यात होत नाही, काही तिसरा व्यक्ती त्याच्या अगेन्स्ट कुठलीही लिगल ॲक्शन घेऊ शकत नाही. तर याला एक्सेप्शन्स आहेत, ह्या पॉईंटला एक्सेप्शन्स आहेत. आता कोणते एक्सेप्शन्स आहेत? ट्रस्ट असतात.
then assignee. Third, marriage settlement. Fourth, agency. आता आपण हे बघूया, ह्या रूलला कोणते एक्सेप्शन्स आहेत. बेनिफिशरी. बेनिफिशरी म्हणजे ज्या व्यक्तीला फायदा होतो ते. आता ट्रस्ट. ट्रस्ट हे डीड आहे. ट्रस्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. ट्रस्ट कसं काय होतं की ट्रस्ट कशासाठी क्रिएट होतात की ट्रस्टची प्रॉपर्टी असते. ट्रस्टमध्ये ट्रस्ट प्रॉपर्टी ट्रस्ट प्रॉपर्टी. नंतर ट्रस्टी कोण असतात त्याच्यात. आता ट्रस्ट ह्या डीडमध्ये एखादी प्रॉपर्टी असते, त्याला म्हणायचं ट्रस्ट प्रॉपर्टी. आणि त्याची देखभाल करण्यासाठी ट्रस्टी नेमले जातात. आणि ट्रस्टी जे त्याच्या ह्या प्रॉपर्टीतून जो फायदा येईल त्या फायद्यातून बेनिफिशरी म्हणजे उपभोगकर्ते असतात, त्यांच्यासाठी तो खर्च करतात. ओके. आता धर्मादाय जे तुम्हाला अन्नदान करतात, त्या ट्रस्ट प्रॉपर्टीतून जे पैसे येतील त्याच्यातून हे ट्रस्टी ते अन्नदान करतात. तर जे खात आहेत त्यांना म्हणायचं बेनिफिशरी. म्हणजे त्याचा जे अन्नदानाचा जो उपभोग घेत आहेत ते बेनिफिशरी. आता ह्याला एक्सेप्शन्स कसं आहे, हे तर डायरेक्ट ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही आहेत बेनिफिशरी, परंतु त्यांना फायदा मिळतो आहे, तो मिळायचा बंद झाला तर ते कोर्टात जाऊ शकतात की आम्हाला ह्याच्यापासून जे काही मिळते ते मिळत नाही. म्हणून हा थर्ड पर्सन असूनही त्याला राईट आहे की आमचं त्याच्यात हक्क आहे, तो आम्हाला पाहिजे. देन असायनी. डेथ अँड इनसॉल्वन्सी. इनसॉल्वन्सी म्हणजे काय, दिवाळखोर. आणि एखाद्याची डेथ झाली तर कोर्ट त्याच्यावर असायनी एक व्यक्ती नियुक्त करते आणि तो यांच्या वतीने पुढचे कारभार बघतो. म्हणजे त्याला इथं मध्ये लक्ष घालायचा अधिकार असतो. यांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स येतात ते दिवाळखोरी डिक्लेअर केल्यावर त्याच्या वतीने कोर्ट एका व्यक्तीला नियुक्त करते, त्याला असायनी म्हणतात. तर असायनी हा स्ट्रेंजर असूनही त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये देखभाल करू शकतो. आता मॅरेज सेटलमेंट. मॅरेज सेटलमेंटमध्ये काय आहे, तर हजबंड आणि वाईफ आहेत. आता त्यांचा संसार सुरळीत चालला तर कोणी मध्ये लक्ष घालत नाही. पण त्यांचे वादविवाद झाले, त्यांना डायव्होर्स घ्यायचा आहे, तर ते कोर्टात गेले तर त्यावेळेला दोघांच्या आई वडील मध्ये जातात ना कोर्टामध्ये की असे भांडणं आहेत बुवा, तर आम्हाला डायव्होर्स हवा आहे. तर हे झालं मॅरेज सेटलमेंट. किंवा घराचे पार्टिशन्स असतात, विभागणी करणे, याच्यामध्ये ते पार्टी जाऊन तिथे त्याचा हक्क मागू शकतात. देन एजन्सी. एजन्सी काय, एजंट नेमलेला असतो एखाद्या मालकाने, प्रिन्सिपल. माल विकण्यासाठी एजंट्स पाहिजेत. आता मालक मेन असतो, त्याचा माल घेऊन तो दुसऱ्याकडे जातो आणि थर्ड पार्टी तो विकत घेते. मधलं काम कोण करतं, एजंट. कॉन्ट्रॅक्ट माल कोणाचा असतो, प्रिन्सिपलचा म्हणजे मालकाचा. आणि घेतो आहे कोण, ग्राहक. पण मधलं विकायचं काम कोण करतं आहे, एजंट. तर एजंट हा झाला थर्ड पर्सन. तरीसुद्धा त्याला ह्याच्या मग प्रिन्सिपलच्या वतीने कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करता येते. हे आपण बघितलं आहे, स्ट्रेंजर टू कॉन्ट्रॅक्ट कांट स्यू. परंतु ह्या एक्सेप्शन्समध्ये हे 4 लोक स्ट्रेंजर असूनही त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्यू करू शकतात. आता कन्सिडरेशनला पण एक्सेप्शन्स आहेत. आता कन्सिडरेशन, बिना कन्सिडरेशन पण काही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. ते कसे आहेत, बिना मोबदला, तर त्याला असे रिलेशन्स असावे लागतात, तेव्हाच ते बिना कन्सिडरेशन तुम्ही दुसऱ्याला एखादी गोष्ट देऊ शकता.
कन्सिडरेशनमध्ये काय, समथिंग इन रिटर्न फॉर समथिंग, म्हणजे गुड्स परचेस केलं तर मोबदला द्यायला. परंतु याला एक्सेप्शन्स आहेत. फर्स्ट, ॲग्रीमेंट मेड लव अँड अफेक्शन. प्रेम आणि जिव्हाळा. आता अशा प्रकारचे कोणते हे आहेत की जिथे प्रेम आहे, तर आईवडिलांनी मुलाला दिलेली प्रॉपर्टी, हजबंड आणि वाईफमध्ये हजबंडने वाईफला दिलेली प्रॉपर्टी किंवा वाईफने हजबंडला दिलेली प्रॉपर्टी किंवा मुलांनी आईवडिलांना दिलेली प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये लव अँड अफेक्शन्स आहे. तर आईवडील मुलाला जेव्हा एखादी गोष्ट देतात तेव्हा कन्सिडरेशनची अपेक्षा नाही करत की त्यांनी मला काहीतरी द्यावं. म्हणजे ते त्याला घर देऊ शकतात, पैसे देऊ शकतात, ऑर्नामेंट्स देऊ शकतात आणि मुलांना मुलीच्या लग्नात त्याला दागिने देऊ शकतात. हे सगळं झालं प्रेम आणि जिव्हाळ्यापोटी दिलेले आहे. त्यामुळं जनरल रूलला एक्सेप्शन्स आहेत. सेकंड आहे पास्ट व्हॉलंटरी आहे. सर्व्हिसेस. पास्ट व्हॉलंटरी सर्व्हिसेस. पास्टमध्ये म्हणजे ते आपण उदाहरण बघितलं की माझी पर्स जर दुसऱ्याला कोणाला सापडली आणि त्याने मला परत आणून दिली, तर हे समजा 15 दिवसापूर्वी घडले, परंतु मी 15 दिवसांनी जाऊन त्याला पैसे दिले. हे एक उदाहरण. दुसरं, हॉस्पिटलला आपण रस्त्यात बघतो ॲक्सिडेंट झाले तर त्याला आपण उचलून हॉस्पिटलाइज करतो, तो बरा पण होतो. तेव्हा आपण कधी कधी हॉस्पिटलला तो तर झोपलेला असतो, तेव्हा आपण काही खर्च करतो. तेव्हा आता आपण माणुसकी म्हणून केलेलं असतं. परत तो बरा झाल्यावर ती व्यक्ती येते आणि म्हणते की नाही बाबा, तुम्ही मला एवढी मदत केली तर घ्या. हे झालं पास्ट व्हॉलंटरी सर्व्हिसेस. जी आधी सर्व्हिस केली त्याबद्दलचा मोबदला. तेव्हा कुठलाही असं कॉन्ट्रॅक्ट नसतो की तू मला परत पैसे देशील तर मी हॉस्पिटलला ॲडमिट करेन. हे काही त्याच्यात नसतं. ओके. देन पे डिबार डेप. डिबार डेप म्हणजे लोन आहे. 3 इयर्स त्याचा लिमिटेशन पिरियड आहे की 3 वर्षात ते कर्ज चुकतं झालं पाहिजे. आता कधी कधी त्याच्याकडे पैसेच नाही आहेत, तर परंतु बँकेने त्याच्यावर 3 वर्षात ॲक्शन घेतली नाही. 3 इयर्स नंतरही त्यानं ॲक्शन घेतली नाही आहे, तर ते झालं लिमिटेशन पिरियडच्या बाहेर, म्हणजेच डिबार डेप्ट. परंतु ज्याने लोन घेतलं आहे तर डिबार झालं, पुढचा काही ॲक्शन घेत नाही, म्हणजे त्याचं माफ झाल्यासारखंच आहे, कारण तो वसूल करू शकत नाही लिमिटेशन पिरियडच्या बाहेर गेला. परंतु ज्याने लोन घेतले त्याला असं वाटतं आहे की नाही, आपण एवढे पैसे घेतले तर त्यातले माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे तरी मी तुला परत देतो. तो गेला आणि त्याने परत पैसे केले, तर आता डिबार डेप्टचे पैसे त्याने दिले विलिंगली, इच्छेने. तर त्याच्यात तो पैसे, ज्याचे पैसे गेले तो तर गेला. म्हणजेच प्रॉमिस टू पे द डिबार डेप्ट, म्हणजे विलिंगली दिलं तरी ह्या जनरल रूलला एक्सेप्शन्स आहेत. देन ॲग्रीमेंट टू क्रिएट एजन्सी. आता 4th पॉईंट आहे टू क्रिएट एजन्सी. एजन्सी जे आहे ते कमिशन बेसिसवर असतात. एजंटला कमिशन मिळतं. कमिशन बेसिसवर असतात. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नसतो की कन्सिडरेशनचा. जेवढं काम कराल त्याच्या बदल्यात ते कमिशन देतात, त्याचं पर्सेंटेज ठरलेलं असतं. 5th पॉईंट आहे गिफ्ट डीड.
डोनर आणि डोनी अँड डोनी. गिफ्ट कोण देतो? देणारा डोनर असतो. आपण आय डोनेट करतो, दान. आणि डोनी म्हणजे जो स्वीकारतो तो. आता गिफ्ट डीडमध्ये कुठलाही मोबदला नाही. माझी वस्तू मी दुसऱ्याला देणार, दान करणे. हे झाले कन्सिडरेशन. ओके, तर कन्सिडरेशन तुम्हाला समजलं. आपण गृहीत धरूया. ओके, तर आता आपण पुढेही बघतोय अनलॉफुल कन्सिडरेशन अँड अनलॉफुल ऑब्जेक्ट काय काय असतात. And unlawful object. आता consideration or object of an agreement is forbidden by law. कुठलीही एखादं ऑब्जेक्ट किंवा कन्सिडरेशन हे कायद्याने निषिद्ध केलेलं असेल तर फॉरबिडन बाय लॉ म्हणजे कायद्याने मान्य नाही, कायद्याने मना केलेलं कन्सिडरेशन. आता हे ॲग्रीमेंट्स आहेत ते वॉइड ॲग्रीमेंट्स असतात. देन आता ह्याची उदाहरणं काय? स्मगलिंग करणे, ड्रग्ज विकणे, हे मान्य आहे का? ह्याच्याबद्दल मोबदला देणं मान्य आहे का? इंजुरी टू द अदर पर्सन, मर्डर ऑफ पर्सन, हे सगळं इलिगल आहे. प्रॉस्टिट्यूशन, इलिगल संबंध ठेवणे, तर ह्याच्याबद्दल जो पैसा दिला जातो हा सगळा झाला आहे अनलॉफुल कन्सिडरेशन, अनलॉफुल ऑब्जेक्ट. देन ऑब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट वुड डिफीट द प्रोव्हिजन ऑफ लॉ, म्हणजे कुठल्याही कायद्याची ती प्रोव्हिजन तो पूर्ण करत नसेल असा कुठला कॉन्ट्रॅक्ट असेल तरी तो अनलॉफुल ऑब्जेक्ट आणि त्याच्याबद्दलचा मोबदला अनलॉफुल कन्सिडरेशन. ऑब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट टू डिफ्रॉड द अदर्स, दुसऱ्याला फसवण्याच्यासाठी जे काही कॉन्ट्रॅक्ट केला असेल, डिफ्रॉड द अदर्स, तर तो कॉन्ट्रॅक्टसुद्धा अनलॉफुल कॉन्ट्रॅक्ट होईल आणि त्याबद्दलचं कन्सिडरेशन हे अनलॉफुल होईल आणि तो ऑब्जेक्ट अनलॉफुल असल्यामुळं कन्सिडरेशन अनलॉफुल होईल. ऑब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट इज टू कॉज अँड इंजुरी, म्हणजे दुसऱ्याला इंजुरी करणे किंवा मर्डर करणे, फ्रॉड करणे, हे सगळे झाले अनलॉफुल ऑब्जेक्ट आणि त्याच्या रिलेटेडचा कॉन्ट्रॅक्ट हा अनलॉफुल कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सिडरेशन हे अनलॉफुल कन्सिडरेशन. कन्सिडरेशन ऑर ऑब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट ॲज अ इमोरल, इंजुरस ऑर अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी. इमोरल प्रॉस्टिट्यूशनचं आपण बघितलं, म्हणजे इलिगल शारीरिक संबंध ठेवणे त्याच्याबद्दलचे, किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग, मुलींना विकणे, हे झाले इमोरल. देन इंजुरस, जर कुणाला मारण्याचा तुम्ही हे दिलं, सुपारी दिली, तर मारण्याची सुपारी देणं, त्याला ढकलून देणे, किंवा पब्लिक इंटरेस्टच्या अगेन्स्ट. पब्लिक इंटरेस्ट काय? तर स्मगलिंग करणे, नंतर ड्रग्ज विकणे, हे छोट्या छोट्या मुलांना आता सवयी लागल्या ड्रग्ज घ्यायच्या, हे सगळं जे आपले ह्युमन प्रिन्सिपल्स आहेत त्याच्या अगेन्स्ट आहे, म्हणून ते अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी. तर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स जे आहेत ते सगळे अनलॉफुल कन्सिडरेशन आणि अनलॉफुल ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे आपण आज कन्सिडरेशन, त्याचे रूल्स बघितले आणि त्याचे एक्सेप्शन्स बघितले. तसेच आपण आज अनलॉफुल कन्सिडरेशन म्हणजे काय आणि अनलॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुमचे रिप्लाय द्या.